नमस्कार, तृप्ती फूड स्टुडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत बटाटा, काकडी आणि रवा वापरून बनवलेला एकदम सोपा, झटपट आणि चविष्ट नाश्ता. घरात असणाऱ्या अगदी साध्या पदार्थांपासून हा नाश्ता तयार करता येतो. बाहेरून छान कुरकुरीत आणि आतून मऊ असा हा चहा सोबत किंवा नाश्त्याच्या वेळी खायला खूप छान लागतो. या रेसिपीमध्ये छान मऊपणा, काकडीमुळे चव आणि रव्यामुळे बाहेरून छान असा क्रिस्पी आहे. ही रेसिपी नक्की करून पहा. चला मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी सर्वात आधी मी 2 बटाटे सेम आकाराचे घेतलेले आहे आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे आणि काकडी घेतलेली आहे. आता बटाटा छान असं किसणीने बारीक किसून घेतलेला पण आहे आणि टोमॅटो पण बारीक कट करून घेतलेला आहे. काकडी ही बारीक कट करून घेतलेली आहे. आता एका मोठ्या भांड्यामध्ये किसलेला बटाटा काढून घेऊ. त्यानंतर काकडी ही बारीक कट केली ती काढून घेऊ आणि टोमॅटो पण काढून घेऊ. आता हे सर्व काढून घेतलेले आहे. आता त्यामध्ये 1 कप रवा टाकून घेऊ आणि 1 छोटा कप बेसन पीठ टाकून घेऊ. मग त्यात 1 चमचा हळद टाकू आणि 1 चमचा चवीनुसार मीठ घालून घेऊ. मग त्यात थोडी चिली फ्लेक्स टाकून घेऊ आणि खूप सारी कट केलेली कोथिंबीर ती टाकून घेऊ. आता हे सर्व टाकून झाल्यावर चमच्याने छान असे मिक्स करून घेऊ. आता हे सर्व चांगले मिक्स पण झालेले आहे. आता त्यात थोडं पाणी घालून छान असं बॅटर तयार करून घेऊ. मस्त असे चमच्याने 2-3 मिनिटे मिक्स करून घेऊया. त्यानंतर गॅसवर कढई ठेवून कढईत 1 चमचा तेल घालू. मग त्यात 1 चमचा मोहरी टाकू. मग त्यात 1 चमचा जिरे पण घालून घेऊ. मग त्यामध्ये कढीपत्त्याची 7-8 पाने घालून घेऊ आणि ही 2 हिरव्या मिरच्या कट केलेली होती ती टाकून घेऊ आणि लसूण किसलेला होता तो टाकून घेऊ. लसूण किसल्यामुळे त्याची चव तेलामध्ये छान अशी उतरते. मग कलथ्याने असं मिक्स करून घेऊया. मस्त 2-3 मिनिटे तेलामध्ये परतून घेऊया. मग कढईमध्ये हे सर्व मिक्स केलेले बॅटर टाकून घेऊया. मग ते छान असे 4-5 मिनिटे हलवं शिजवून घेऊया. रव्यामुळे बॅटर छान असं मस्त घट्टसर होते आणि बटाटाही छान असा शिजवून निघतो. पाहू शकता मस्त असं शिजलेला आहे. मस्त असं त्याचा गोळा पण तयार होतो. आता एक मोठं ताट घेऊन त्यामध्ये तेल टाकून घेऊ. ते सर्व बाजूने पसरून घेऊ. तेलामुळे आपले बॅटर खाली चिकटत नाही. मग लगेच ते बॅटर ताटामध्ये काढून घेऊया. मग सर्व बाजूने कलत्याने सेट करून घेऊ. पाहू शकता मस्त असे थापून घेतलेले आहे. मग ते थोडं थंड झाल्यावरती ते सुरीने त्याचे काप करून घेऊ. जसे आपण कोथिंबीर वडी किंवा चिक्की वगैरे बनवतो तसे कट करून घेऊया. मस्त चौकोनी आकाराचे कट करून घेतलेले आहे. पाहू शकता मस्त अशा वड्या निघतात. तेलामुळे ताटाला अजिबात चिकटत नाही त्या. मग लगेच गॅसवरती पॅन ठेवून त्यामध्ये थोडे तेल घालून घेऊ. मग त्यामध्ये एक एक करून मावतील तेवढ्याच वड्या ठेवून देऊया. मग 2-3 मिनिटांनी मग खालच्या बाजूने भाजले की मग लगेच वरून पलटी करून घेऊया. अशा दोन्ही बाजूने खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया. पाहू शकता मस्त असे कटलेट भाजून झालेले आहेत. आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया. पाहू शकता किती छान असे कटलेट तयार झालेले आहेत. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा.
ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.